ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफाय करायला जाताय किंवा जाण्याचं प्लॅनिंग आहे किंवा ऑफलाईन तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफाय केलंय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही काही एफसी सेंटर, सगळेच नाही, काही काही जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारे जे सेंटर्स आहेत, तर ते विद्यार्थ्यांसोबत स्कॅम करतायत. तो कशा पद्धतीने करतायत किंवा कसं तुम्हाला त्याला बळी पाडलं जातं, हे सर्व तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन डॉक्युमेंट व्हेरिफाय करायला जाताय, सगळेच सेंटर नाहीत. सीओईपीला सुद्धा एफसी सेंटर आहे, पण त्या ठिकाणी असल्या कंडिशन्स होत नाहीयेत. व्हीआयटीला पण आहे, पण अशा गोष्टी तिथं होत नाहीयेत किंवा पुण्याचे जे टियर 1 चे कॉलेजेस आहेत, तर तिथं असल्या गोष्टी होत नाहीत. पण बाकीचे जे कॉलेजेस आहेत, आता फक्त पुण्याचे नाहीत, टियर 3 चे जे कॉलेजेस आहेत, ज्यावेळेस तुम्ही तिथं जाता, ज्यावेळेस तुम्हाला तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं असतं, तर त्यावेळेस त्या ठिकाणचा जो असणारा स्टाफ आहे, तर तो तुम्हाला क्लिअरली विचारतो, तुमचा युजर आयडी म्हणजे तुमचा जो मेल आहे, तो आणि पासवर्ड काय आहे आणि ते नोट करून ठेवतात. पण ज्यावेळेस आपण सीईटीचं इन्फॉर्मेशन ब्राउझर पाहतो किंवा सीईटी आपल्याला जे सांगतं पासवर्डच्या बाबतीत, की पासवर्ड तुमचा कुणालाही शेअर करू नका आणि सीईटीच कसं काय पासवर्ड तुमच्याकडनं मागतं, हा पण एक पडलेला प्रश्न आहे. बरोबर. त्याच्यावरचं उत्तर असं आहे, की जे सीईटी सेलचे स्क्रुटिनी करणारे व्यक्ती आहेत, तर ते पासवर्ड मागत नाहीत. ओके. तर पासवर्ड कोण मागतं? तर ते लोकल पर्टिक्युलर असणारं कॉलेज हे पासवर्ड मागतं. त्याच्यामागे काय कारण असू शकतं किंवा नक्की त्या वापरल्या पासवर्डचं ते काय करणार आहेत? तर तुम्हाला सांगतो. हे सगळं आम्हाला कुणामुळे कळलं? तर आमच्या एक क्लासिक बॅचची एक स्टुडंट आहे. तर तिच्यामुळं हे सगळं आम्हाला कळलं. त्यांनाही पासवर्ड वगैरे मागितला गेला होता. तुमच्यासोबत जर ही घटना घडली असेल, तुम्हालाही पासवर्ड मागितला वगैरे गेला असेल, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्या कॉलेजचं नाव देखील सांगा, की नक्की कुठे ही घटना घडली आहे किंवा कोणतं असं कॉलेज विद्यार्थ्यांना फसवायला बसलंय. आता फर्स्ट ऑफ ऑल पासवर्ड घेऊन ते काय-काय करू शकतात. पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण त्यांचा तुमच्या फॉर्मचा ॲक्सेस आहे त्यांच्याकडे असणार आहे. पूर्ण तुमच्या लॉगिनचा ॲक्सेस आहे त्यांच्याकडे जातंय. ठीक आहे. तर ऑप्शन फॉर्म वगैरे सबमिट करू शकत नाही किंवा कोणताही फॉर्म सबमिट करू शकत नाही. कारण ओटीपी हा तुम्हाला द्यायचा असतो. ओटीपी तुमच्याकडे येतो. पण कॉलेजवाल्याकडनं सांगण्यात येतं, की बाबा तुमचा फॉर्म आम्ही भरून देतो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण करून देतो आणि इथून पुढची पूर्ण प्रोसेस म्हणजे कोणती? ऑप्शन फॉर्म पण आम्ही देतो. सगळ्या गोष्टी आम्ही करून देतो. अरे पण कशासाठी? कधीतरी डोक्यात तुमच्या आलंय का बाबा, हे व्यक्ती किंवा हे कॉलेज आपल्यासाठी एवढी फ्री सुविधा का प्रोव्हाईड करतंय? बरं सीईटीने अशी फॅसिलिटी दिली आहे का? कॉलेजेसला सांगितलंय, की विद्यार्थ्यांचे तुम्ही फॉर्म भरून द्या? तर नाही. प्रत्येक विद्यार्थ्याचा फॉर्म हा विद्यार्थ्याला स्वतः भरायचा आहे. बरोबर? आता पहा, आपल्या सभोवताली भरपूर काउन्सिलर्स वगैरे आहेत किंवा YouTubeवर जर तुम्ही पाहिलं, तर आम्हीही काउन्सिलिंग करतो. बाकीचे भरपूर सारे चॅनल्स आहेत. ते सगळे काउन्सिलिंग तुम्हाला व्यवस्थित प्रोव्हाईड करतायत. यांच्या मागे आमचा हेतू काय असतो? आम्ही एक लमसम अमाउंट तुमच्याकडे घेतो. समजा आमची प्रीमियम बॅच आहे, ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला फॉर्म वगैरे सगळ्या गोष्टी करून देतोय. तर त्याची आमची एक ₹5,000 तेवढी अमाउंट असते. आमचा त्याच्यामागचा हेतू क्लिअर आहे, की बाबा हे 5,000 ह्या विद्यार्थ्याकडनं आपल्याला येतील आणि त्याच्यानंतर ह्या विद्यार्थ्याला पुढच्या त्याच्या ॲडमिशन होईपर्यंत, कॉलेजमध्ये जाईपर्यंत सगळ्या गोष्टी त्याला आपल्याला प्रोव्हाईड करायच्यात. बरोबर? आमचा हेतू क्लिअर आहे. मग तो विद्यार्थी सीओईपीला जाऊ किंवा पी-आय-सी-टीला जाऊ. आम्ही नेहमी प्रयत्न करणार तू जास्तीत जास्त कसं चांगल्यानं जाणार आहे, कारण दोन्ही आम्हाला सेम पडतंय. पण ज्यावेळेस तुम्ही ऑफलाईन कॉलेजमध्ये जाता, हे लोकं सगळं तुमचं करून देतायत स्वतः. बरोबर आहे, फॉर्म भरून देताय. मग ह्या जगात साधं कोणी कोणासाठी तांब्याभर पाणी सुद्धा घेत नाहीये. मग हे सगळी प्रोसेस फुकट का करून देतायत? तर याच्या मागचं कारण असतं त्यांचा असणारा हेतू. हेतू काय? तर पहा, एकतर तुम्हाला माहिती आहे, इंजिनिअरिंगला जेवढे मुलं एनरोल होत आहेत, म्हणजे जेवढे कॅप रजिस्ट्रेशन येत आहेत, त्याच्यापेक्षा काही जास्त इंजिनिअरिंगच्या सीट्स आहेत. सगळ्या कॉलेजच्या सीट फुल भरतात का? तर कधीच नाही. मग कॉलेजचं ऑथॉरिटी काय करते, यासारख्या फॅकल्टीजला टार्गेट देतं, की एवढे-एवढे ॲडमिशन आपल्याकडे झालेच पाहिजे किंवा ॲडमिशनच्या मागे कमिशन देते किंवा असे काही एजंट्स असतात, की ज्यांना कमिशन दिलेलं असतं, की एवढे-एवढे ॲडमिशन्स आणा, एवढे-एवढे पैसे आम्ही तुम्हाला देतो. मग हे कॉलेज तुम्हाला सांगतं, की आश्वासन देणार, की बाबा असं-असं आम्ही करणार. बरोबर? तुमचा ऑप्शन फॉर्म वगैरे भरणार आणि ज्यावेळेस ऑप्शन फॉर्म भरतात, त्यावेळेस पहिल्याच याला ओके, पहिल्याच प्रेफरन्सला त्यांचं कॉलेज किंवा ती काय जे ब्रांच असेल ती टाकून देतात. पण तुम्हाला तर माहिती आहे, समजा पहिला राउंड असेल, पहिल्या राउंडला पहिलाच प्रेफरन्स आपल्याला अलॉट होत असेल, तर तो ऑटो फ्रीज होतो, तो तुम्हाला घ्यावाच लागतो. दुसऱ्या राउंडला पहिल्या 3 पैकी जे प्रेफरन्स एखादा जर तुम्हाला अलॉट झाला, तो तुम्हाला घ्यावाच लागतो. नाहीतर तुम्ही कॅप राउंडच्या बाहेर पडता. असं नाही की पुढच्या कॅप राउंडला जाता. कॅप राउंडच्या बाहेर पडता. तिसऱ्या राउंडमध्ये पहिल्या 6 पैकी एखादी सीट जर तुम्हाला अलॉट होत असेल, तर ती तुम्हाला कंपल्सरी घ्यावीच लागते. हे ऑटो फ्रीज आहे. आणि ती लोकं काय करतात, की तुमचं ते पर्टिक्युलर कॉलेज ऑटो फ्रीज करतात. आणि तुम्हाला सांगितलं, की तुम्हाला तिथं कंपल्सरी ॲडमिशन घ्यावंच लागेल. भरपूर साऱ्या स्टुडंटच्या बाबतीत हे झालेलं आहे. लास्ट इयर खूप अशा घटना घडलेल्या आहेत किंवा कॉलेज असेल किंवा एखादा प्रायव्हेट एजंट असेल, झेरॉक्स सेंटरवाला असेल, तर यांचे टाय अप असतात कॉलेजेसबरोबर बरोबर. मी नाही म्हणत तुम्हाला, की पी-आय-सी-टी सोबत त्यांचं टाय अप आहे किंवा सी-ओ-ई-पी इथं काही चालतच नाहीये किंवा ते कॉलेज तशी करायची गरज पण नाही त्यांना, कारण खूप सारे ॲडमिशन्स त्यांच्याकडे आहेत आणि खूप सारे ॲडमिशन्स त्यांच्याकडे येतात.
बरोबर. पण हे कॉलेज कोण करतं? तर टियर 3 चे कॉलेज जिथं मुलं जात नाहीत. ज्या कॉलेजचे नाव आपल्याला माहीत पण नसतात. फक्त याच्या त्याच्या कॉन्टॅक्टमुळे की इथं फ्रीमध्ये फॉर्म भरून मिळतोय. अरे फ्रीमध्ये कसं देईल रे? काही ना काहीतरी त्यांचा हेतू त्याच्यामध्ये असेल. मी तुम्हाला सांगतो, ह्या जगात सगळे हेतूच्या मागे करतात. मी हा व्हिडिओ शूट करतोय. माझा प्रामाणिक हेतू आहे की हे तुम्हाला ठेवावं. म्हणजे एक कोणतंही काम करण्याच्या मागे एका काही ना काहीतरी हेतू असतो. बरोबर आहे. मग तो हेतू तुम्हाला ओळखता आला पाहिजे. आम्ही काउन्सिलिंग करतो आमचा त्याच्यामागे प्रामाणिक हेतू आहे. काही लोकं त्या पद्धतीने टाइप करतात. त्यांच्यामागे तो हेतू आहे. मग त्या हेतूमुळे आपले करियर कशाला धोक्यात तुम्हाला घालताय? फॉर्म भरायला किती पैसे लागतात? बाहेर एखाद्या चांगल्या ट्रस्टेड झेरॉक्स सेंटरवर तुम्ही गेले, एक 200-300 पर्यंत तुमचा फॉर्म भरून देतील. बरोबर आहे. काउन्सिलिंग तुम्ही घेतली, एक 3-4 हजारापर्यंत तुम्हाला चांगली काउन्सिलिंग मिळून जाते. 5,000 पर्यंत काउन्सिलिंग मिळून जाते. मग ते पैसे देणं वर्थ इट आहे. आपण क्लासेसला एवढ्या फीस भरल्यात. 2 वर्ष ह्या गोष्टीसाठी आपण वेट केला आणि ऐन टाईमाला ज्यावेळेस तो घास तुमच्या ताटामध्ये पुढे वाढून आहे, तो फक्त तुम्हाला खायचा राहिलाय, त्यावेळेस ह्या गोष्टी होणं खूप म्हणजे गांभीर्याने तुम्ही ही गोष्ट घेतली पाहिजे. जर तुमच्या सभोवताली असा कोणी व्यक्ती असेल, हे गोष्ट करत असेल, तर त्याचं नक्की आमच्यापर्यंत सर्व गोष्टी पोहोचवा. आपण नक्की त्या प्रश्नाला वाचा फोडूया किंवा जर तुम्हीही ऑफलाईन जर कोणाला आयडी पासवर्ड तुमचा शेअर केला असेल आणि अशी कमिटमेंट घेतली असेल, की यापुढे हा माणूस आपल्याला व्यवस्थित गाईड करणार आहे. ओके, ते पण फ्रीमध्ये. तर लगेच तुमचा आयडी पासवर्ड चेंज करा. लगेच काय करा, आयडी तर नाही, तुमचा पासवर्ड जो आहे तर तो चेंज करा. तुमची डेट ऑफ बर्थ असेल, तुमचा जीमेल असेल, कुणालाही देऊ नका. जे अनऑथराइज्ड पर्सन आहेत यांच्या हाती तुमचा कोणताही क्रेडेन्शियल डाटा देऊ नका. कारण ही ऍडमिशन प्रोसेस आहे. 2 वर्ष आपण ह्या गोष्टीसाठी वेट केलाय. आता कुठं आपल्याला एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जायचंय आणि त्यामध्ये आपली फसवणूक होता कामा नये. जर इथं फसवणूक झाली तर मागचे 2 वर्ष आपले बरबाद होतायत आणि पुढचे 4 तर होतायच. इंजिनिअरिंगचे 4 वर्ष तरी बरबाद होतायत. त्याच्यामुळं ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि ही गोष्ट जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायची. कारण ऍडमिशन प्रोसेस तुम्ही जेवढं साध्यापणाने पाहताय ना, एवढी एवढी सोपी प्रोसेस आहे. हा व्यक्ती आपल्याला करून देतोय किंवा हे कॉलेजवर आपण डिपेंड राहू, हे कॉलेज आपल्याला करून देतंय. अजिबात नाही. खूप महत्वाची प्रोसेस आहे. प्रत्येक स्टेपवर आपल्याला पाय फुकून म्हणजे एकदम व्यवस्थित चालावं लागणार आहे. बरोबर? मग त्यासाठी आपण तुमच्यासाठी आहोत. आपण तुम्हाला सर्व गाईडन्स व्यवस्थित प्रोव्हाईड करतोय. आपल्या पेड काउन्सिलिंग आहे. सर्व गोष्टी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाईड करतोय. माझे नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाईड करतोय. नक्की कॉल करा. काउन्सिलिंग विषयी माहिती हवी असेल तर ती मिळवा. त्याचबरोबर तुमच्यासोबत जर असं कोणी समजा कॉलेजने टाय अप वगैरे केला असेल किंवा कमिटमेंट वगैरे दिली असेल, त्याचीही माहिती आमच्याबरोबर पोहोचवा. ऑल द बेस्ट.